नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर। आज दिनांक 29 डिसेंबर। परवा दिनांक 31 डिसेंबरपासून राज्याच्या दक्षिण भागाकडून म्हणजे सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यापासून थंडीचे प्रमाण थोडे कमी होत जाणार असून साधारण पुढील 3 ते 4 दिवस राज्यात भाग बदलत थंडीचे प्रमाण कमी होत जाईल। तरी पण रात्री थंडी थोडी जाणवेल, दिवसाच्या तापमानात थोडी वाढ होईल। तसेच पुढील 10 ते 12 दिवस राज्यातील रात्री थंडीचे प्रमाण 14 ते 18 अंशापर्यंत राहण्याची शक्यता असून सदर काळात विदर्भ व खानदेशमध्ये थंडीच्या प्रमाणात चढ उतार राहील। तसेच सदर काळात दिवसाचे तापमान 27 ते 30 अंश राहण्याची शक्यता राहील। तसेच मुंबई व उपनगरात व कोकणात यामध्ये थोडी वाढ राहील। दिनांक 31 डिसेंबर रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील। तसेच दिनांक 1 जानेवारी रोजी पूर्व विदर्भ तसेच अमरावती जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग, तसेच यवतमाळ, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग व दक्षिण भाग या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील। दिनांक 2 जानेवारी रोजी खानदेश, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग सोडून, सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून, कोकण विभाग सोडून हे दिलेले जिल्हे किंवा दिलेले भाग सोडून राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील। दिनांक 3 जानेवारी रोजी मुंबई व उपनगर तसेच कोकण विभाग सोडून राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण कमी राहील। दिनांक 4 जानेवारीपासून पुढील 6 ते 7 दिवस राज्यात थंडीचे प्रमाण 14 ते 18 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील। सदर काळात विदर्भ व खानदेशमध्ये रात्रीच्या तापमानात चढ उतार पाहावयास मिळेल। सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून यामध्ये जर काही अचानक बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल। दिनांक 8 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान राज्यात ढगाळ व सूर्यप्रकाश असे भाग बदलत हवामान राहील, पावसाची शक्यता नाही। तसेच उद्या दिनांक 30 डिसेंबर ते 3 जानेवारी या काळात राज्यात बऱ्याच ठिकाणी पहाटे धुके राहण्याची शक्यता राहील। तसेच मी दिनांक 27 डिसेंबर रोजी दिलेल्या अंदाजाप्रमाणे दिनांक 1 जानेवारी रोजी नंदुरबार, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात पुणे या जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार एखादे दुसरे ठिकाणी तुरळक पावसाचे थेंब पडण्याची शक्यता राहील। तसेच विदर्भात विरळ स्वरूपात ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता राहील। विदर्भात पावसाचे थेंब पडण्याची शक्यता नाही। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।